नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या आणि पाचव्या हप्त्या संदर्भात एक छोटंसं आणि डिटेलमध्ये अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि भरपूर शेतकऱ्यांना वाटत आहे की आता नमो शेतकरी योजना बंद झालेली आहे का नाही असं वाटत आहे, कारण की भरपूर शेतकऱ्यांना वाटत आहे की चौथा हप्ता आलेला नाही, चौथा हप्त्याची तारीख निघून गेली, कारण की जून किंवा जुलै महिन्यामध्ये चौथा हप्ता वितरित व्हायला पाहिजे होता, परंतु चौथ्या हप्त्याचा कालावधी निघून गेला। त्यामुळे कालावधी निघून गेल्यामुळे किंवा नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता आलाच नाही, भरपूर दिवस झाले, 5-6 महिने झाले आले नाही। साहजिकच आहे की शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न पडतो की आता नमो शेतकरी योजना बंद झाली, आता नमो शेतकरी योजनेमुळे नमो शेतकरी योजनेचे पैसे लाडक्या बहिणीला दिले, असं शेतकऱ्यांना भरपूर मनामध्ये प्रश्न येत आहेत। परंतु मित्रांनो, याच प्रश्नाची उत्तर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता कोणत्या तारखेला येणार, चौथा हप्ता येणार का नाही, योजना बंद पडली का, आणि जर नमो शेतकरी योजना जर येणार, पुढचा हप्ता जर येणार असेल तर कोणत्या तारखेला येणार, त्यासाठी शेतकऱ्यांना 3 कामं करायला सांगलेली आहेत। ती 3 कामं सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर आणि चौथा आणि पाचवा हप्ता एकत्र येणार का, याच्या संदर्भातही आपण व्हिडिओच्या शेवटी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, हे माझं नवीन युट्यूब चॅनल आहे, त्यामुळे या साईडला दिसत असलेल्या लाल, काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि सबस्क्राइब जर केले तर शेती संबंधित या चॅनलवरती सुद्धा आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांना सर्वप्रथम मी तुम्हाला सांगत आहे की नमो शेतकरी योजना बंद पडलेली नाही, आणि नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता उशिरा येण्याचं मुख्य कारण म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आणि हे मुख्य कारण म्हणजे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै महिन्यामध्ये सुरू केली, परंतु राज्य शासनाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे रक्षाबंधनाच्या पूर्वी द्यायचे होते, त्यामुळे शासनाला सुद्धा ही कामं लवकर करून घ्यायची होती, कारण की नवीन फॉर्म भरणे असेल, फॉर्मचे अप्रूव्हल असतील किंवा फॉर्म तपासणी असेल, त्यामुळे सगळी शासनाची यंत्रणा नमो शेतकरी योजनेऐवजी लाडकी बहीण योजनेकडे लावली। त्यामुळे लाडकी बहीण योजनेची संपूर्ण कामं करण्याकरिता हे पैसे संपूर्ण कामं करण्याकरिता शासन तिकडे कामाला लागले, त्यामुळे नमो शेतकरी योजनेकडे दुर्लक्ष झालं। त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता यायला उशीर झाला, त्यामुळे 15 ऑगस्ट रोजीच येणार होता, परंतु 15 ऑगस्ट पासून किंवा 14 ऑगस्ट पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली। त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता उशिरा येण्याचं मुख्य कारण म्हणजेच लाडकी बहीण योजना। आता हे तर सांगलेलं आहे, परंतु आता तुमचा एकच प्रश्न असेल की आता हप्ता येणार तर कधी येणार। तर शेतकरी बांधवांना सर्वप्रथम मी तुम्हाला सांगणार आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता आता लवकरच येणार आहे, आणि चौथ्या हप्त्याबरोबर सुद्धा पाचवा हप्ता सुद्धा येणार आहे। कारण की मित्रांनो, चौथ्या हप्त्याचा कालावधी जून ते जुलै मध्ये होता, जून ते जुलै 2024 दरम्यान चौथा हप्ता वितरित व्हायला पाहिजे होता, परंतु तसं झालं नाही। त्यामुळे आता पाचव्या हप्त्याचा कालावधी सुद्धा आता ऑगस्ट पासून सुरू झालेला आहे। आता राज्य शासनाच्या माध्यमातून चौथ्या हप्त्याबरोबर पाचवा हप्ता सुद्धा दिला जाणार आहे। आणि मित्रांनो, हा हप्ता जर तुम्हाला चौथा आणि पाचवा हप्ता म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता जर तुम्हाला एकत्र यायचा असेल, तर शासनाच्या माध्यमातून जी तुम्हाला नवीन कामं सांगण्यात आलेली आहे, ती तुम्हाला 3 महत्त्वाची कामं करणे अत्यंत बंधनकारक आहे। आता ती 3 कामं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। सर्वप्रथम मित्रांनो, आता ही योजना राज्य सरकारनं नमो शेतकरी योजना केंद्र सरकारच्या धर्तीवरच म्हणजे पीएम किसान योजनेच्या धर्तीवरच नमो शेतकरी योजना सुरू केली। हे तर बरोबर आहे, कारण की जीआरच्या माध्यमातून सांगलेलं होतं, परंतु आता शेतकऱ्यांना वाटत आहे की आता नमो शेतकरी आता पीएम किसानची केवायसी केलेली असेल तर आम्हाला नमो शेतकरीची केवायसी करावी लागेल, परंतु तसं नाही। तुम्ही जर पीएम किसानची केवायसी केलेली असेल, पीएम किसानच्या योजनेत तुमच्या आधारला बँक खाता लिंक केलेले असेल, किंवा लँड सीलिंगचा प्रॉब्लेम तुमचा असेल, तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेसाठी वेगळं काही करायची गरज नाही। परंतु तुमचा अजूनही आधारला बँक खाता लिंक नसेल, तुम्हाला जर पीएम किसानचे पैसे येत नसतील, नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते आलेले नसतील, तर तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या आधारला बँक खाता लिंक करणे अत्यंत गरजेचं आहे। आणि जर तुमच्या आधारला बँक खाता लिंक आहे का नाही चेक करायचं असेल तर माय आधार या ठिकाणी जायचं आहे। माय आधार टाकून तुमचा आधार नंबर टाकायचा, तिथं तुमच्या आधारला जे काही मोबाईल नंबर लिंक आहे तिथं ओटीपी येईल, त्यानंतर तुमच्या आधारला कोणतं बँक खाता लिंक आहे किंवा नाही आहे हे सुद्धा सांगलं जाईल। जर नसेल तर लवकर करून घ्या। आणि जर तुमची कोणती बँक जर आधारला बँक खाता लिंक करत नसेल तर लवकरात लवकर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्या, कारण की इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं NPCI ला 24 तासाच्या आत लिंक होतं, त्यामुळे ते सुद्धा खातं तुम्हाला उघडण्यासाठी सेफ आहे। परंतु तुमच्या विचारानुसार तुम्हाला जे चांगलं वाटेल ते करा, आमचं काम सांगायचं आहे। परंतु मित्रांनो,
सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे पीएम आणि नमो शेतकरी योजनेचा, पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आणि भरपूर शेतकरी याच्यापासून वंचित राहिले आहेत. तो प्रॉब्लेम म्हणजे लँड सीडिंग, म्हणजे जमीन नावावर असेल किंवा नसेल, आहे किंवा नाही, म्हणजे जर जमीन नावावर असली तरी शेतकऱ्यांचं लँड सीडिंग नो दाखवत आहे. हा प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम कशामुळे येत आहे तेही समजत नाही, परंतु तो प्रॉब्लेम जर तुम्हाला दुरुस्त करायचा असेल तर तुमचे सातबारा, तुमची होल्डिंग घ्यायची आहे. तुमचं जे काही लँड सीडिंग, तुमचं जे काही पीएम किसानचं स्टेटस आहे, लँड सीडिंग नो दाखवत आहे, त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्हाला त्याचा फोटो घ्यायचा आहे. याचबरोबर ते तुम्हाला सगळी कामं दुरुस्त करायची आहेत आणि ही कामं तुम्हाला कुठं करायची तुम्हाला सांगणार आहे. हे कामं करण्याकरिता तुमच्या जवळचं तहसील कार्यालय, याचबरोबर तुमचं तलाठी असेल, तुमचे ग्रामसेवक असतील, याचबरोबर जे काही तुमचं तहसील कार्यालय असेल, तुमचे कृषी कार्यालय असेल, या ठिकाणी जाऊन ते तुम्ही दुरुस्त करू शकता. आणि ही सर्व कामं तुम्हाला दुरुस्त केल्याशिवाय तुम्हाला पीएम किसानचाही हप्ता येणार नाही आणि नमो शेतकरी योजनेचा सुद्धा हप्ता येणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, ही 3 कामं तुम्हाला या नमो शेतकरी योजनेचा हप्ता येण्यापूर्वी करायची आहेत. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा अजूनही तुम्हाला एकही हप्ता आलेला नसेल तर तुम्ही पीएम किसान योजनेच्या साईटवर जाऊन तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करू शकता. आणि तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा रजिस्ट्रेशन जर करायचं असेल तर तुम्हाला पीएम किसानच्या साईटवर करावं लागेल. पीएम किसानच्याच लाभार्थी नमो शेतकरी योजनेसाठी घेतलेले आहेत. तर शेतकरी बांधवांना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आता नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता कधी येणार आणि 5वा हप्ता कधी येणार, म्हणजे दोन्ही हप्ते एकत्र येणार का? तर हो, याचं उत्तर आहे हो, येऊ शकतो. परंतु नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 2रा आणि 3रा हप्ता लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी दिलेला होता. आचारसंहितेपूर्वी 2ऱ्या हप्त्याबरोबर 3रा हप्ता दिलेला होता, कारण की लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ते हप्ते वितरित होऊ शकत नाहीत किंवा कोणत्याही निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये हप्ते वितरित होऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे ते हप्ते दिले जाऊ शकत नव्हते. त्यामुळे मित्रांनो, 2ऱ्या हप्त्याबरोबर 3रा हप्ता दिलेला होता. त्यामुळे आता सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते. त्यामुळे मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेचा 2ऱ्या आणि 3ऱ्या हप्त्याकरिता राज्यातील 84 लाख शेतकरी पात्र झालेले होते. आणि आता नमो शेतकरी योजनेच्या 4थ्या हप्त्याकरिता जवळपास 90,50,000 शेतकरी 90,50,000 शेतकरी पात्र झालेले आहेत. आणि अशी माहिती स्वतः राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली. त्यामुळे पहिल्या, 2ऱ्या आणि 3ऱ्या हप्त्यापेक्षा आता 4थ्या हप्त्याकरिता जवळपास 4 ते 4.5 लाख शेतकरी वाढलेले आहेत. कारण की त्या शेतकऱ्यांची जेवढी काही कामं होती, बाकी लँड सीडिंग असतील, आधार सीडिंग असतील, ती कामं किंवा ई-केवायसी असेल, ती कामं दुरुस्त करण्यात आलेली आहेत. आणि ही कामं दुरुस्त केल्यामुळे भरपूर शेतकरी आता 4 ते 4.5 लाख शेतकरी आता पुढील हप्त्याकरिता वाढवण्यात आलेले आहेत. आणि पीएम किसानसाठी सुद्धा भरपूर शेतकरी आपल्या राज्यातले वाढलेले आहेत. त्यामुळे 90 लाखापेक्षा जास्त शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 4थ्या हप्त्याकरिता आणि 5व्या हप्त्याकरिता पात्र झालेले आहेत. आणि मित्रांनो, आता अशी एक शक्यता होती की आता अगोदरच्या म्हणजे 15 ऑगस्टपर्यंत किंवा 1 ऑगस्ट किंवा 10 ऑगस्टपर्यंत नमो शेतकरी योजनेचा हप्ता येईल, परंतु तसं झालं नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ही योजना राज्यामध्ये राबवण्यात आली. या योजनेकरिता शासनाला वेळ द्यावा लागला. त्यामुळे नमो शेतकरी योजना थोडीशी बाजूला ठेवली. परंतु अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 4था आणि 5वा हप्ता एकत्र येऊ शकतो. या हप्त्याची तारीख या 31 ऑगस्ट 2024 पर्यंत किंवा पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये 100% या योजनेचा 4था आणि 5वा हप्ता एकत्रित वितरित केला जाईल. आणि या योजनेचे पैसे राज्यातील शेतकरी बांधवांच्या 90,50,000 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 4थ्या आणि 5व्या हप्त्याचे पैसे येणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील 4थ्या आणि 5व्या हप्त्यासंदर्भात छोटंसं आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आवडला असेल एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.